गॅसवर मी कढई ठेवली आहे, गॅसची फ्लेम मिडियम ठेवली। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल आपल्याला टाकायचे। तेल जास्त नाही वापरायचं, फक्त 2 चमचे। त्यानंतर आपल्या घरात ज्या पण भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकतात। मी इथं कांदा, टमाटा, हिरवी मिरची, गाजर, बीन्स आणि कढीपत्ता घेतलाय। सगळं मेजरमेंट मी अर्धा कप एवढं घेतलेलं आहे। अर्धा कप आपल्याला वापरायचं आहे। इथं मी कांदा आधी टाकून घेतलाय, बारीक चॉप केलेला। आता याला मस्त लालसर कलर येईल तोवर आपल्याला परतून घ्यायचंय। मस्त ट्रान्सफर झालाय तोवर मी याला परतून घेतलाय। त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे थोडा कढीपत्ता टाकायचा आहे आणि आता मी इथं हिरवी मिरची टाकून घेणार आहे, बीन्स टाकून घेणार आहे। इथं हे बघा बारीक कट करायचे आपल्याला बीन्स आणि गाजर, म्हणजे लवकर शिजेल म्हणून। आता याला छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। जास्त भाज्या गळतील तोवर आपल्याला यांना परतायचं नाही, कारण ह्यानंतर मग पाणी सोडतील। यामध्ये थोडा क्रंचीपणा राहील तोवर आपल्याला यांना परतून घ्यायचंय। त्यानंतर इथं मी थोडे वटाणे टाकून घेतलेत, हे फ्रेश वटाणे मी घेतलेले। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टमाटा टाकायचा आहे, कारण टमाटा हा लवकर शिजतो आणि हा पाणी पण सोडतो म्हणून। हे बघा 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर मस्त अशा ह्या सगळ्या भाज्या मी परतून घेतल्या। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकायचंय, आपल्या घरातलं रेग्युलर लाल तिखट असतं तेच। आणि अर्धा चमचा मी इथं गरम मसाला टाकला आहे, अर्धा चमचा जिरा धना पावडर टाकायचा आपल्याला आणि अर्धा चमचा मी इथं हळद टाकून घेतली। यामध्ये थोडं आमचूर पावडर नाहीतर चाट मसाला जरी टाकला अर्धा चमचा तरी छान चव येईल मग चटपटीत। आणि अर्धा चमचा मी इथं मीठ टाकून घेतले। आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला या मसाल्यांना। हे बघा अशा पद्धतीने मस्त मसाले मिक्स करून घेतले। आता या इथं आपण कपाच्या मेजरमेंटने इथं मी 2.5 कप एवढं पाणी टाकून घेते। 1 कप टाकलंय मी आधी, हे बघा दुसरा कप आणि अजून अर्धा कप असं आपल्याला 2.5 कप पाणी टाकायचंय। हे सगळं एकसारखं मस्त मिक्स करून घ्यायचं। याला मस्त एक उकळी आपल्याला येऊ द्यायची। त्यानंतर मी असे मोठे मोठे हे 2 पाकिटं घेतलीत मॅगीचे। 2 पाकिटांसाठी आपल्याला 2.5 कप पाणी वापरायचंय। परफेक्ट माप मी तुम्हाला सांगते। हे बघा पूर्ण मॅगीचे मी असे तुकडे करून घेतलेत आणि असे पीस टाकून घेतलेत। आता याला मस्त एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, जोवर ही मॅगी नरम पडत नाही तोवर। हे बघा याला पूर्ण मीडियम फ्लेमवर मस्त एकसारखं मिक्स करून घेते। याला छान अशी उकळी आलेली। आता हे छान एकसारखं करून घेतलंय। त्यामध्ये आता मी इथं टाकणारी थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि मस्त लो फ्लेमवर 10 मिनिटांसाठी नाहीतर 7 ते 8 मिनिटांसाठी हिला शिजू द्यायचं। मी 7 ते 8 मिनिटांसाठी शिजू देते लो फ्लेमवर। वाव बघा पूर्ण पाणी हिचं शोषलं आहे आणि वास तर इतका घमघमाट येते ना या मॅगीचा। मस्त ही शिजून तयार झाली। पाण्याचं मेजरमेंट लक्षात ठेवा, एकदम परफेक्ट मी सांगितले। त्यानंतर मॅगीसोबत जो मसाला येतो तो सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचा असतो, जेणेकरून हा स्वाद शेवटपर्यंत राहील म्हणून। मस्त याला एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। किती छान मी याला मिक्स करून घेतलंय। आता हिला मी प्लेटमध्ये काढायला घेते। पाणीचं माप जर परफेक्ट राहिलं तर मोकळी लुसलुशीत ही मॅगी बनवून तयार होते। हे बघा अशा पद्धतीने सगळी मॅगी मी काढून घेते। मुलांसाठी मस्त चटपटीत मसाला मॅगी बनवून तयार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही 2 मिनिटाची मॅगी आपली बनवून तयार झाली। आणि व्हेजिटेबल्स पण अशा निमित्ताने मुलं खातात। मग आहे ना छान युनिक आणि टेस्टी व्हिडिओ। माझ्या चॅनलवर लॉंग शॉर्ट बऱ्याच अशा रोज नवीन व्हिडिओ येत राहतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवीन ट्रिक आणि टिप्स सांगत राहते। म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, कारण मी रोज नवीन व्हिडिओ अपलोड करत राहते तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की भेटेल। चला मग भेटूया अशाच नवीन युनिक व्हिडिओ।